हिंगोली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बी.डी. चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर बी.डी. चव्हाण यांनी आज बाळासाहेबांची अकोला येथे भेट घेतली आणि ते आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. साहेब, तुमची उमेदवारी जाहीर केली, तुम्ही बाळासाहेबांची भेट सुद्धा घेतली. काय चर्चा झाली, काय संवाद झाला? काल सायंकाळी बाळासाहेबांनी हिंगोली लोकसभेची उमेदवारी माझ्यासाठी जाहीर केली. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी सकाळी आज 9 वाजता बाळासाहेबांची भेट घेतली आणि बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला, कानमंत्र दिला की जा आणि निवडणूक लढ आणि जिंकून आणि वंचितचा झेंडा या ठिकाणी फडकवल्याशिवाय आपण राहायचं नाही, असं बाळासाहेबांनी मला आदेश केला आणि त्याचं आदेशाचं पालन म्हणून मी आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे. हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेकडेच आहे. अर्थात दोन्ही पक्षाकडून जे आहे ते शिवसैनिकच उमेदवार मिळणार आहे आणि तुम्ही एकेकाळचे शिवसैनिक आहात. म्हणजे तुम्ही तिघांनी एकेकाळात एकाच पक्षात काम केलं असं सिद्ध होतं. तर मग लढाई कशी असणार आहे? आता या जरी या सगळे जे शिवसेनेमधून आलेले जरी असतील तर आम्ही विस्थापितातले कार्यकर्ते आहोत आणि ते प्रस्थापितातले आहेत आणि ते मोठ्या त्यांनी सत्ता भोगलेले आहेत. कोणी आमदार झाले, कोणी खासदार झाले. त्यांच्या आमदारकीच्या काळात काय केलंय, खासदारकीच्या काळात काय केले ते आपण मैदानात आल्यानंतर त्यांनी आपल्याला वार केले तर प्रतिवार आपण करू. पण आता लोकांना फार मोठे लोक चालणं झालेत. गरीब लोकांचं राजकारण आलंय आणि विस्थापिताचं राजकारण. जो काम करेल, जो जनतेची सेवा करेल, जो इमानदारीनं, मागच्या 25 वर्षापासून मी या हिंगोली लोकसभेचा खासदार व्हावं असं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार मला बाळासाहेबांच्या रूपानं आणि वंचितच्या रूपाने या ठिकाणी होईल अशी मला अपेक्षा आहे. कोणता उमेदवार टफ फाईट देईल असं तुम्हाला वाटतंय? याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टी जी आहे आणि उबाटा गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, या दोन्ही उमेदवारांना त्यांचा क्रमांक कोणता आहे त्यांनी ठरवायचं, पण आमचा क्रमांक 1 आहे, आम्ही ठरवलेला आहे. आता 1 किंवा 2 वर आहे, त्यांच्यामध्ये जर बंडाळी झाली तर मग 2 नंबरवर तुमचा आमचा उबाटाचा उमेदवार या ठिकाणी राहील आणि 3 नंबर मग भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा उमेदवार राहील. साधारणतः कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मतदारांना मतदान मागणार आहात? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतमालाला भाव नाही, शेतीला पाणी नाही, शेतीला वीज पुरवठा नाही, शेतीमध्ये माल जे आहे सगळे जंगलातले जनावर येऊन खाऊन टाकतात, त्याच्या तार फिनिशिंगचा काही पत्ता नाही, त्याला काही त्या ठिकाणी सबसिडी नाही, युवकांच्या हाताला कुठंच काम नाही. या ठिकाणी शहरामधलं ग्रामीणमधला सगळा युवक मुंबई, दिल्ली, कलकत्त्याला गेलाय. युवकाच्या हाताला काम मिळावं, या ठिकाणी फॅक्टरी उभे राहाव्यात आणि या ठिकाणी MIDC उभे राहाव्यात. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा जर आपण बघितलं तर मोठे मोठे दवाखाने या ठिकाणी नाही, ICU या ठिकाणी फारसे नाहीत, ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सुविधा नाहीत. मी माझ्या कार्यकाळामध्ये 11 ठिकाणी अद्यावत असे 100 खाटाचे रुग्णालय मी संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये करण्याचं माझं मानस आहे. आणि असे बरेच युवकांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, वैद्यकीय सेवेचे प्रश्न आहे आणि गोरगरिबांचे प्रश्न आहे. हे सगळं प्रश्न घेऊन मी या ठिकाणी या लोकसभेमध्ये निवडणूक लढवणार आहे. साधारणतः उमेदवारी दाखल करण्याची वेळ जवळपास जवळ आलेली आहे. 4 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारी दाखल कधी केली जाणार आहे? शक्ती प्रदर्शन कसं असणार आहे आणि उमेदवारी दाखल करताना कोण प्रमुख नेते कोणी येत आहेत का वंचित बहुजनाकडचे? आता काल सायंकाळी झाले, म्हणजे आजचा आम्हाला जवळपास 12 घंटे झालेत. 12 घंटामध्ये आमचे बरेच कामं झालेत आणि उद्या सकाळी 6 वाजेपासून माहूर गडापासून आम्ही प्रचार यंत्रणा राबवत आहे. नारळ फोडल्यानंतर माहूर, शिवनी, इस्लापूर सर्कल, त्यानंतर हिमायतनगर, हादगाव, डोंगरकड्यापर्यंत आमचा तो दौरा असेल. दुसऱ्या दिवशीचा दौरा आमचा तुमचं वसमत, शेनगाव, हिंगोली, बाळापूर आणि कळमनुरी अशा स्वरूपाचा हा दौरा आम्ही आज जाहीर करतोय. आणि येणाऱ्या 4 तारखेला, कारण आम्हाला फार कमी वेळ भेटलाय, 4 तारखेचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही जातो ना. आम्हाला खात्री आहे गावागावातला, वाडी तांड्यातला, गोरगरीब, शहरातला, सर्व जाती धर्मातला या ठिकाणचा मतदार बांधव या ठिकाणी माझ्या या महारॅलीमध्ये सामील होईल अशी मी अपेक्षा करतो. साधारणतः प्रचार कसा असणार आहे? कोणकोणाच्या प्रचार सभा असणार आहेत? कोण कोण नेते दौरा करतील हिंगोली लोकसभेचा? आज बाळासाहेबांशी माझी चर्चा झाली. बाळासाहेब 3 ठिकाणी सभा मला देणार आहेत. त्यामध्ये आमची हिंगोली असेल, उमरखेड आहे आणि हिमायतनगर आहे. अंजलीताईंच्या 3 सभा असतील
सुजात भैयाचे सुद्धा 3 सभा 3 ठिकाणी मोठ्या सभा असतील आणि तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी मुक्त भटके बलुतेदारांचे सगळे नेते तालुक्याच्या महामेळाव्यासाठी सुद्धा यांना 11 ठिकाणी तालुक्याचे महामेळावे, 9 ठिकाणी नेत्यांचे म्हणजे पक्षाच्या नेत्यांचे मेळावे आपण घेणार आहोत आणि जवळपास 142 ठिकाणी सर्कलच्या बैठका आम्ही या ठिकाणी उद्यापासून जाहीर करणार आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो नॉमिनेशन दाखल केल्याबरोबर आम्ही या दिवशी कोणत्या ठिकाणी आहोत, किती वाजता कोणत्या गावाला आहोत हे तुमच्यापर्यंत आम्ही संपूर्ण माहिती आम्ही पुरवणार आहोत. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनिशी प्रचार केला जाईल आणि या निवडणुकीला समोर जातील अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.